विम्बल्डन जगातली सर्वात प्रतिष्ठित आणि एक ऐतिहासिक टेनिस स्पर्धा। या स्पर्धेच्या क्वालिफायर्समध्ये सहभागी होऊ शकेल इतका मोठा भारतीय खेळाडू सध्या एकच आहे, सुमित नागल। नुकताच तो ओपनिंग राऊंडमध्ये पराभूत झाल्याची बातमी आली। अर्थात याने चाहत्यांची निराशा झाली, पण ऑन अ पॉझिटिव्ह नोट विम्बल्डनच्या इतिहासात अनेक भारतीयांची अगदी लक्षात राहण्यासारखी कामगिरी आहे। नमस्कार, मी दिव्या आणि या व्हिडिओमधून जाणून घेऊयात विम्बल्डन या ऐतिहासिक स्पर्धेतला भारतीय खेळाडूंचा इतिहास। रामनाथन कृष्णन भारताची विम्बल्डनची ओळख झाली ती याच महान खेळाडूमुळे। भारताने विम्बल्डनच्या नकाशावर आपली छाप 1950च्या दशकात उमटवायला सुरुवात केली ती रामनाथन कृष्णन यांच्या रूपाने। 1960 आणि 1961 मध्ये त्यांनी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती। त्यांच्या संयमी आणि सौंदर्यपूर्ण खेळामुळे ते विम्बल्डन मधल्या टेनिस चाहत्यांचे लाडके भारतीय ठरले। विजय अमृतराज टेनिसमध्ये भारतीय आत्मविश्वासाचं प्रतीक म्हणलं जाईल असे हे खेळाडू। विजय अमृतराज यांनी 1970च्या दशकात विम्बल्डनमध्ये भारतीयांची एक वेगळी छाप पाडली। 1973 आणि 1981 मध्ये त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती आणि जिमी कॉनर्स, ब्जॉर्न बोर्ग यांसारख्या दिग्गज खेळाडूंशी जोरदार लढत सुद्धा दिली होती। त्यांचा आत्मविश्वास आणि आक्रमक शैली भारतीय टेनिससाठी प्रेरणादायक ठरली। लिएंडर पेस आणि महेश भूपती 1990 नंतर भारतीय टेनिसमध्ये यशाचा एक नवा अध्याय सुरू झाला, कारण टेनिसच्या मैदानावर उतरली लिएंडर आणि भूपती यांची जोडी। या जोडीने 1999 मध्ये विम्बल्डन पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकली। ही जोडी इंडियन एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध झाली। यानंतर सुद्धा पेसने 2001 मध्ये मार्टिना सोबत मिश्र दुहेरी विजेतेपद पटकावलं, तर 2003 मध्ये भूपतीने एलेना सोबत मिश्र दुहेरी जेतेपद मिळवलं। पेसच्या नावावर आता 8 ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरी विजेतेपदे आणि 3 पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम आहेत, त्यापैकी अनेक विम्बल्डनमध्ये। सानिया मिर्झा महिला टेनिस क्षेत्रातील स्टार खेळाडू। भारतीय महिला टेनिसचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणारी ही खेळाडू। 2015 साली तिने मार्टिना हिंगिस सोबत महिलांच्या दुहेरीत विम्बल्डनचं विजेतेपद मिळवलं आणि ही कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय ठरली। तिने 2010 मध्ये मिश्र दुहेरीचं विजेतेपद सुद्धा जिंकलं। रॉबर्ट लिंडस्टेड सोबत अशा या सानियाचं करिअर भारतीय महिला टेनिससाठी क्रांतिकारी ठरलं। मित्रांनो, आजही भारतीय खेळाडू विम्बल्डन मध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि भविष्यात नक्कीच टेनिसमध्ये भारत अग्रेसर राहील अशी आशा चाहत्यांना वाटते, कारण पुढच्या पिढीचे सुमित नागल, युकी भांबरी, रोहन बोपण्णा तसंच अंकिता रैना ही भारतीय नावं सातत्याने मैदानावर गाजतात। तर टेनिस एकेरी असो किंवा दुहेरी, भारतीय खेळाडूंची जिद्द, शिस्त आणि चिकाटी सोबत आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वात आपला ठसा उमटवला आहे। भारतीय टेनिसचा प्रवास विम्बल्डन मध्ये अजूनही सुरू आहे आणि एक दिवस एकेरी विजेतेपदाचं स्वप्नही नक्कीच पूर्ण होईल। अशाच क्रीडाविषयक इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राइब करा एजीसी स्पोर्ट्सला।